तर एक महत्त्वाची बातमी समोर येतेय। ठाण्यातनं मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावरती मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे। तर सध्या वाहनांच्या लांबच लांब रांगाही लागल्यात। ठाणे मुलुंड आनंदनगर जकात नाका टोल जवळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालक त्रस्त झालेत। वाहतूक कोंडीची दृश्य आपण बघतोय। गेल्या रात्रीपासून म्हणजे काल रात्रीपासून प्रचंड प्रमाणात पाऊस कोसळतोय। काही ठिकाणी पाणीही जमा झालेले आहे। सखल भाग जिथे आहे तिथे पाणी साचलेले आहे आणि ठाण्याहून मुंबईकडे जाणारे आहे। अर्थातच जे कामावरती निघालेले सगळे लोक आहेत अशा सगळ्यांच्या गाड्या ज्या आहेत त्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि चांगलीच वाहतूक कोंडी ही ठाणे मुलुंड आनंदनगर जकात नाका टोल जवळ पाहायला मिळते। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। ठाण्याहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावरती या मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे। रोजच हे चित्र मात्र पावसामुळे यात वाढ झालेली पाहायला मिळते आणि ट्रॅफिक जॅमची जी समस्या आहे, वाहतूक कोंडीची जी समस्या आहे ती वाढलेली पाहायला मिळते। ठिकठिकाणी पडलेले खड्डे, रस्त्यावरती साचलेलं पाणी आणि त्यामुळे वाहन चालकांना अंदाज घेतच वाहनं ही न्यावी लागतात आणि त्यामुळेच वाहतूक कोंडीचा सामना हा इथे आपल्याला सर्वच कार चालक असतील, बस चालक असतील या सगळ्यांना करावा लागतोय। वाहतूक सध्या मंदावलेली पाहायला मिळते। ठाण्याहून मुंबईकडे जाणारा हा मार्ग ठाणे मुलुंड आनंदनगर जकात नाका टोल या ठिकाणी ही अशी रांग लागलेली पाहायला मिळते। दुचाकीस्वार सुद्धा मार्ग काढत पुढे जात आहेत। एखादा छोटा टेम्पो, रिक्षा जरी या ठिकाणी बंद पडली तरी सुद्धा मोठी वाहतूक कोंडी निर्माण होत असते। मात्र सध्या आपण बघतोय 6 लेनची ही पूर्ण खरं तर मार्गिका, मात्र तरीही 6 लेन असून सुद्धा प्रचंड वाहतूक कोंडी झालेली आहे। जवळपास 2 ते 3 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या आहेत वाहनांच्या। वाहनं अतिशय संथ गतीने पुढे जात आहेत। रिजवान शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। रिजवान, काय प्रमुख कारण या संपूर्ण वाहतूक कोंडीचं? प्रज्ञा, आपण जर पाहिलं तर डेली जे ठाण्यातून मुंबईच्या दिशेनं लाखो प्रवासी हे प्रवास करतात आणि विशेष म्हणजे सकाळी हे वाहतुकीचा आणि विशेष म्हणजे पिकावर असतो, त्यामुळे मोठ्या प्रमाणात लोक आपले गाडी घेऊन घरातून मुंबईच्या दिशेने रवाना होतात। त्यामुळे जे पिवळी रेषाची जी लाईन आहे त्याच्या पुढे लाईन जाऊन सुद्धा जे ट्रॅफिकवाले जे असतात आणि विशेष म्हणजे जे टोल नाकेवाले असतात ते त्यांना कुठेतरी सोडत नाही। ते काही दिवसापूर्वी याच टोल नाक्याला घेऊन अनेक मुद्दे आणि अनेक लोकांनी देखील याच्यावरती प्रचंड गोंधळ देखील घातला होता की जी पिवळी रेषेची पार जेवढी गाडी गेलेली आहे त्या एकाही गाडीचा टोल देखील घ्यावा नाही, परंतु हे जे टोल नाकेवाले आहेत ते वारंवार या जे काही आदेश आहे राज्य सरकारचा त्या आदेशाचं देखील पालन करत नाही। त्याचबरोबर जकात नाका जो आहे मुलुंडचा त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे देखील पडलेले आहे, त्यामुळे जे वाहतूक आहे त्यांना देखील हळूहळू चालायला आणि संथ गतीने चालू आहे। नक्कीच, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी। तर सध्या आपण बघतोय वाहतूक अतिशय संथ गतीने सुरू आहे।